नमस्कार मित्रांनो आतापर्यंत आपण इंडियन एव्हिडन्स ॲक्टवर एकूण 25 व्हिडिओ बनवलेले आहेत आणि सेक्शन 78 पर्यंत आपण पूर्ण केलेला आहे. आज या व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ नंबर 26 मध्ये सेक्शन 79 पासून पुढचे जे सेक्शन्स आहेत 90A पर्यंत त्यांचा आपण अभ्यास सुरुवात करूया. मित्रांनो, सेक्शन 79 पासून 90A पर्यंत जे सेक्शन्स आहेत त्यांची एकूण संख्या आहे 18. याच्यामध्ये काही अमेंडमेंट करून काही सेक्शन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टद्वारे इन्सर्ट करण्यात आलेले आहे, म्हणून यांची संख्या वाढलेली आहे. मित्रांनो, या सेक्शन 79 पासून 90A पर्यंत जे सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये काही सेक्शन्समध्ये शॅल शब्द वापरलेला आहे आणि काही सेक्शनमध्ये मे शब्द वापरलेला आहे. जिथे शॅल शब्द वापरलेला आहे याचा अर्थ कोर्टाला ती जी घटना आहे किंवा ते जे डॉक्युमेंट्स आहेत ते मान्य करावं लागतात, प्रिझ्युम करावं लागतात की अशी घटना घडलेली आहे किंवा असे डॉक्युमेंट्स अस्तित्वात आहे. शॅल प्रिझ्युम त्याचा अर्थ कोर्टाला त्याच्यामध्ये पर्याय नाही. अनलेस कॉन्ट्ररी इज प्रूव्ड, त्याच्या विरुद्ध जर सिद्ध केलं तर गोष्ट निराळी, नाही तर कोर्ट ते प्रिझ्युम करूनच चालणार की हे डॉक्युमेंट्स जेन्युइन आहे. आणि ज्याच्यामध्ये मे शब्द वापरलेला आहे मग ते कोर्टाला अधिकार आहे. कोर्ट ते मान्य करू शकतात किंवा मान्य नाही पण करू शकतात. मग ते पक्षकाराला सांगू शकतात तुम्ही हे सिद्ध करा. तर असे कोणकोणते सेक्शन्स आहेत मी आपल्याला थोडक्यात सांगतो. सेक्शन 79 पासून 85 पर्यंत जे सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये शॅल शब्द वापरलेले आहेत आणि 85च्या नंतर जे सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये मे शब्द वापरलेले आहेत. तर आपल्याला एक गोष्ट कळाली, शॅल आणि मे मध्ये काय फरक आहे. आता आपण हे सेक्शन्स 1 बाय 1 यांचा आपण अभ्यास करूया. मित्रांनो, त्याच्यापूर्वी मी आपल्याला विनंती करतो की आपल्याला जर माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर माझा हा यूट्यूब चॅनल SR गोयल या नावाने आहे, आपण कृपया करून तो सबस्क्राईब करावा आणि आपल्या मित्रांनाही पाठवा. त्यांना लाईक करायला सांगा आणि त्यांनाही सांगा की तुम्ही आपल्या मित्रांना पाठवा, जेणेकरून त्यांचा फायदा होईल. तसेच मी अजून एक यूट्यूब चॅनल बनवलेलं आहे, त्याचं नाव आहे कानूनी इन्फॉर्मेशन, KANOONI इन्फॉर्मेशन. त्यामध्ये सुद्धा आपण लॉ पॉईंटवरतीच छोटे छोटे पॉईंटवरती का होईना आणि मोठे ॲक्ट सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेणार आहे आणि तो हिंदीमध्ये मी बनवलेला आहे, सध्या चालू आहे त्याचंही. आणि तोही यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावा, आपल्याला मी अशी विनंती करीत आहे. आता आपण सर्वप्रथम सेक्शन 79 काय म्हणतो ते पाहूया. सेक्शन 79 ची बॅरेटची जी भाषा आहे ती अशी आहे, प्रिझम्पशन ॲज टू जेन्युइननेस ऑफ सर्टिफाईड कॉपीज. अर्थात जी सर्टिफाईड कॉपी आपण कोर्टामध्ये दाखल केलेली आहे ती सर्टिफाईड कॉपी जेन्युइन आहे असं कोर्टाने मान्य करायचं आहे. ह्याची जी भाषा आहे मी एकदा वाचून दाखवतो, मग त्याचं आपण एकदा विश्लेषण करूया. द कोर्ट शॅल प्रिझ्युम, पहिला शब्द असं दिले, द कोर्ट शॅल प्रिझ्युम म्हणजे काय, कोर्टाने हे मान्य करायचं आहे. टू बी जेन्युइन एव्हरी डॉक्युमेंट purporting to be a certified copy or other document. अर्थात सर्टिफाईड कॉपी किंवा सर्टिफाईड किंवा इतर जे डॉक्युमेंट्स कोर्टामध्ये दाखल केले तर ते जेन्युइन आहे असं कोर्टाने मान्य करायचं. पुढे काय सांगितलेलं आहे, विच इज बाय लॉ डिक्लेअर्ड टू बी ॲडमिसिबल ॲज एव्हिडन्स ऑफ एनी पर्टिक्युलर फॅक्ट. अर्थात एखाद्या घटनेबाबत जे डॉक्युमेंट्स कायद्याने असं सांगितलेलं की हे ॲडमिसिबल आहे, मग अशा ॲडमिसिबल डॉक्युमेंटची सर्टिफाईड कॉपी किंवा सर्टिफिकेट किंवा अदर जे डॉक्युमेंट्स आहे कोर्टामध्ये दाखल केले तर कोर्ट त्याला असं मान्य करेल, असं प्रिझ्युम करेल की हा डॉक्युमेंट जेन्युइन आहे. आता हे पुढे काय सांगितलंय, अँड विच पर्पज टू बी ड्युली सर्टिफाईड बाय अन ऑफिसर. कुठल्या ऑफिसरनी त्याला सर्टिफाईड केलं पाहिजे, ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट or of a state government or by any officer in the state of Jammu and Kashmir who is duly authorized thereto by the central government. अगदी सोपं याच्यामध्ये की जे डॉक्युमेंट्स, आता जे डॉक्युमेंट्सचा अर्थ अदर डॉक्युमेंट्स, सर्टिफाईड कॉपी किंवा सर्टिफिकेट जे कायद्याने डिक्लेअर केलेले की हे ॲडमिसिबल डॉक्युमेंट्स आहेत ते कोर्टामध्ये जर सर्टिफिकेटच्या स्वरूपामध्ये किंवा सर्टिफाईड कॉपीच्या स्वरूपामध्ये किंवा अदर डॉक्युमेंट्सच्या स्वरूपामध्ये ड्युली सर्टिफाईड बाय द ऑफिसर. कोण ऑफिसर, जो सेंट्रल गव्हर्नमेंटचा अधिकारी असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा अधिकारी असेल किंवा स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीरचा तो अधिकारी असेल पण त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटने ऑथराईज केलेला आहे अशा प्रकारच्या सह्या करण्यासाठी. मग अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांनी जर असा डॉक्युमेंट
सर्टिफिकेटच्या स्वरूपामध्ये, सर्टिफाईड कॉपीच्या स्वरूपामध्ये किंवा अदर डॉक्युमेंट्सच्या स्वरूपामध्ये सही करून, शिक्का मारून, सील लावून जर कोर्टामध्ये दाखल केला आपण, तर तो डॉक्युमेंट जेन्युइन आहे असं या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे. हा मुद्दा आपल्या लक्षात आला असेल. ह्या सेक्शनमध्ये फक्त 3 शब्द आहेत, आपल्या माहितीसाठी सांगतो मी. 3 शब्द कोणकोणचे आहेत? पहिला सर्टिफिकेट, दुसरा सर्टिफाइड कॉपी, आणि तिसरा आहे अदर डॉक्युमेंट्स. ह्या सेक्शन मध्ये 3च शब्द वापरलेले आहेत, सर्टिफिकेट, सर्टिफाइड कॉपी और अदर डॉक्युमेंट. आता हे जे 3 डॉक्युमेंट्स आहेत, ड्यूली सर्टिफाइड, हे 3 डॉक्युमेंट्स ड्यूली सर्टिफाइड असावे. कोणाच्या बरोबर कोणी सर्टिफाइड केले पाहिजे? सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्याने किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्याने किंवा स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीरच्या अधिकाऱ्याने जे सेंट्रल गव्हर्नमेंटने त्यांना अधिकार दिलेले आहेत, अशा अधिकाऱ्याने जर हे 3 डॉक्युमेंट्स सर्टिफाईड करून कोर्टात आपल्याकडे दिले आणि आपण जे तर कोर्टात दाखल केले, तर ते डॉक्युमेंट्स जेन्युइन आहे असं कोर्टाने मान्य केलं पाहिजे, असं ह्या सेक्शन्स मध्ये दिलेलं आहे आणि शाल शब्द वापरलेला आहे. पुढे काय सांगितलं आपण पाहूया. प्रोव्हाइडेड that such document is substantially in the form and purpose to be executed in the manner directed by law in that behalf. आणि असे जे डॉक्युमेंट्स आहेत, जसं कायद्याने सांगितलेलं आहे त्या पद्धतीनेच ते सर्टिफाईड केलेले आहेत असं गृहीत धरलं जाईल. पुढे द कोर्ट शॅल ऑल्सो प्रिझ्युम, पुढे काय दिलंय? द कोर्ट शॅल ऑल्सो प्रिझ्युम दॅट एनी ऑफिसर बाय whom any such document purports to be signed or certified held when he signed it the official character which he claims in such paper. अर्थात जो अधिकारी अशा डॉक्युमेंटवर सही करणार आहे आणि शिक्के मारणार आहे, तो अधिकारी त्यावेळेला त्याचा जो पद त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे, त्यांनी अख्तियार केलेला होता, म्हणजे त्यांनी तो त्या पदावर होता असं कोर्ट ते मान्य करणार आहे. म्हणजे त्यांनी जो ज्या वेळेला डॉक्युमेंटवर सही केली त्यावेळेला तो ज्या पदावर होता ते पद त्यांनी त्या डॉक्युमेंटवरती लिहायचं आहे आणि सही शिक्का मारायचा आहे. कोर्ट असं प्रिझ्युम करणार की हा अधिकारी ह्या पदावर होता. मित्रांनो, या पद्धतीने आपण सेक्शन 79 पूर्ण केलेलं आहे. आता आपण सेक्शन 80 मध्ये जे महत्त्वाचा मुद्दा आहे, पहिले त्याचा थोडासा विचार करूया. सेक्शन 80 मध्ये असं म्हटलेलं आहे की दुसऱ्या कोर्टामध्ये जो काही पुरावा झालेला असेल किंवा एखाद्या आरोपीने कोणताही स्टेटमेंट किंवा कन्फेशन कुठल्या अधिकाऱ्यासमोर दिला असेल किंवा मॅजिस्ट्रेट समोर दिला असेल, जज समोर दिला असेल, आणि असा जो पुरावा आहे तर कोर्टामध्ये जर दाखल केला गेला तर तो पुरावा कोर्टाने कसा ग्राह्य धरायचा आहे? तो पुरावा कोर्टाने शाल शब्द वापरलेला आहे, तो पुरावा कोर्टाने मान्य करायचा आहे असं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे सेक्शन 80 मध्ये. आता बेरेटची जी भाषा आहे ती आपण पाहून घेऊया. प्रिझम्पशन ॲज टू डॉक्युमेंट्स प्रोड्युस्ड ॲज रेकॉर्ड ऑफ एव्हिडन्स. अर्थात जे डॉक्युमेंट्स आपण कोर्टामध्ये रेकॉर्ड ऑफ एव्हिडन्स म्हणून दाखल करणार आहे अशा डॉक्युमेंट्स बद्दल बोललेलं आहे. पुढे काय म्हटलंय? व्हेन एव्हर एनी डॉक्युमेंट इज प्रोड्युस्ड, जेव्हा केव्हा असा डॉक्युमेंट कोर्टामध्ये प्रोड्यूस केला गेला, प्रोड्यूस बिफोर एनी कोर्ट, कोणत्याही कोर्टासमोर असा डॉक्युमेंट ज्यावेळेस दाखल केला गेला तर पर्पटिंग टू बी अ रेकॉर्ड, असा जो डॉक्युमेंट आहे काय तो रेकॉर्ड आहे, और मेमोरँडम ऑफ एव्हिडन्स म्हणजे एव्हिडन्सची नोंद आहे किंवा मेमोरँडम ऑफ एव्हिडन्स आहे, और एनी पार्ट ऑफ द एव्हिडन्स किंवा एव्हिडन्सचा काही पार्ट आहे, गिवन बाय अ विटनेस इन ज्युडिशियल प्रोसिडिंग्स, एखाद्या साक्षीदाराने ज्युडिशियल प्रोसिडिंग्समध्ये साक्षी दिलेली आहे ते, और बिफोर एनी ऑफिसर ऑथराइज बाय लॉ, किंवा एखाद्या ऑफिसर समोर त्याने साक्षी दिलेली आहे, बिफोर एनी ऑफिसर ऑथराइज बाय लॉ टू टेक सच एव्हिडन्स,
म्हणजे अशा व्यक्तीच्या समोर, अशा अधिकाऱ्याच्या समोर त्यांनी एव्हिडन्स दिलेला आहे ज्याला एव्हिडन्स घेण्याचा अधिकार आहे. और टू बी अ स्टेटमेंट, किंवा तो जो त्यांनी साक्षी दिली ते स्टेटमेंट आहे, और कन्फेशन किंवा ते कन्फेशन आहे. बाय एनी प्रिझनर, म्हणजे एखादा जेलमधला जो आरोपी असतो, जेलमधला अंडर ट्रायल, त्यांनी एखादं स्टेटमेंट दिलं असेल किंवा कन्फेशन दिला असेल. और एक्यूज पर्सन, किंवा एखाद्या आरोपीने दिला असेल. टेकन इन अकॉर्डन्स विथ लॉ, आणि असा जो एव्हिडन्स, असा जो पुरावा, असा जो स्टेटमेंट किंवा कन्फेशन ज्या अधिकाऱ्याने घेतलेला आहे तो टेकन इन अकॉर्डन्स विथ लॉ, तो कायद्याप्रमाणे घेतलेला आहे. अँड पर्पटिंग टू बी साइन्ड बाय एनी जज, मॅजिस्ट्रेट और एनी सच ऑफिसर ॲज अफोरसेड. आता वर सांगितल्याप्रमाणे असा जो पुरावा आहे कुठल्या जजनी किंवा मॅजिस्ट्रेटनी किंवा अशा अधिकाऱ्याने ज्याला एव्हिडन्स घेण्याचा अधिकार आहे त्यांनी रेकॉर्ड केला असेल तर पुढे काय म्हटलेलं आहे, द कोर्ट शॅल प्रिझ्यूम. आता इथे सांगितले हे जे अशा पद्धतीने जो एव्हिडन्स दिलेला आहे कोर्टामध्ये त्याला कोर्ट काय करणार आहे, शॅल प्रिझ्यूम दॅट द डॉक्युमेंट इज जेन्युन. आणि असा जो डॉक्युमेंट कोर्टामध्ये सादर केला आहे तो डॉक्युमेंट जेन्युन आहे असा कोर्ट विचार करणार. पुढे सांगितलं दॅट एनी स्टेटमेंट ॲज टू द सर्कमस्टान्सेस अंडर विच इट वॉज टेकन. आणि जेन्युन म्हणजे कसा विचार करणार, ज्या परिस्थितीमध्ये असा स्टेटमेंट दिलेला आहे तो जेन्युन दिलेला आहे. आणि पुढे म्हटलंय पर्पटिंग टू बी साइन्ड बाय एनी पर्सन सायनिंग इट. आणि असा जो डॉक्युमेंट आहे अशा व्यक्तीने सही केलेला आहे ज्याला अधिकार होता. आर ट्रू म्हणजे बरोबर आहे. अँड दॅट सच एव्हिडन्स स्टेटमेंट और कन्फेशन वॉज ड्युली टेकन. आणि अशा प्रकारचा स्टेटमेंट, अशा प्रकारचा कन्फेशन किंवा अशा प्रकारचा जो एव्हिडन्स आहे तो ड्युली टेकन, व्यवस्थितपणे घेतला गेलेला आहे असं कोर्ट प्रिझ्यूम करणार ह्या सेक्शनमध्ये असं सांगितलेलं आहे. अर्थात थोडक्यात असं म्हणायचं की एखाद्या कोर्टामध्ये जर कुठल्याही दुसऱ्या कोर्टाचा एव्हिडन्स, मेमोरंडम ऑफ एव्हिडन्स, स्टेटमेंट, कन्फेशन जर घेतला गेलेला असेल किंवा एखाद्या आरोपीने किंवा एखाद्या अंडर ट्रायल प्रिझनरने कुठल्याही अधिकाऱ्यासमोर, जज समोर, मॅजिस्ट्रेट समोर आपला स्टेटमेंट दिला असेल, कन्फेशन दिला असेल तर असा स्टेटमेंट, असा कन्फेशन, असा एव्हिडन्स तो ड्युली टेकन म्हणजे त्या अधिकाऱ्यांनी ड्युली घेतलेला आहे, व्यवस्थितपणे घेतलेला आहे, कायदेशीररित्या घेतलेला आहे असं कोर्ट मान्य करणार आहे. जोपर्यंत त्याला विरुद्ध साबित करत नाही तोपर्यंत तो ड्युली टेकन आणि तो जेन्युन आहे असं कोर्ट विचार करणार. असं सेक्शन 80 मध्ये सांगितलेलं आहे. यानंतर आपण सेक्शन 81 कडे येऊ. सेक्शन 81 हा समजून घेण्यापूर्वी आपण त्याची पहिले बेअर भाषा वाचूया. यामध्ये असं म्हटलेलं आहे, प्रिझम्पशन ॲज टू गॅझेट्स, न्यूजपेपर्स, प्रायव्हेट ॲक्ट्स ऑफ पार्लमेंट अँड अदर डॉक्युमेंट्स. अर्थात जे गॅझेट्स आहेत किंवा न्यूजपेपर्स आहेत किंवा प्रायव्हेट ॲक्ट ऑफ पार्लमेंट किंवा अदर डॉक्युमेंट्स जे आहेत ते कोर्टामध्ये जर सादर केले तर ते कोर्टामध्ये सादर केल्यानंतर कोर्ट त्याला शॅल प्रिझ्यूम असा शब्द दिलेला आहे, ते मान्य करणार आहे. ह्याची जी भाषा आहे ती आपण पहिले पाहून घेऊ, नंतर आपण याचं विश्लेषण करूया. द कोर्ट शॅल प्रिझ्यूम जेन्युइननेस ऑफ एव्हरी डॉक्युमेंट पर्पटिंग टू बी दी लंडन गॅझेट. इथे शब्द वापरलेला आहे. जो गॅझेट आहे तो कुठला आहे, लंडन गॅझेट आहे. और एनी ऑफिशियल गॅझेट किंवा एखादा ऑफिशियल गॅझेट आहे. और द गव्हर्नमेंट गॅझेट ऑफ एनी कॉलनी, ज्या कॉलनी आहेत म्हणजे ज्या वस्ती आहेत त्यांचे जे गॅझेट्स आहेत. डिपेंडन्सी ऑफ पोझिशन ऑफ ब्रिटिश क्राऊन, आणि ब्रिटिश क्राऊनच्या अंडरमध्ये जे कॉलनीज आहेत किंवा त्यांच्या अंडरमध्ये जे लोक राहतात जे त्यांच्यावरती डिपेंड आहेत. और टू बी अ न्यूजपेपर और जर्नल और टू बी अ कॉपी ऑफ प्रायव्हेट ॲक्ट ऑफ द पार्लमेंट ऑफ द युनायटेड किंगडम. इथं जो शब्द वापरलेला आहे पार्लमेंट ऑफ युनायटेड किंगडम असा वापरलेला आहे. पार्लमेंट ऑफ
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया शब्द वापरलेला नाहीये. पुढे प्रिंटेड बाय द क्वीन्स प्रिंटर अँड एव्हरी डॉक्युमेंट purporting to be a document directed by any law to be kept by any person if such document is kept substantially in the form required by law and is produced from proper custody. मित्रांनो, ह्या सेक्शनमध्ये जे ज्या डॉक्युमेंट्सचा उल्लेख केलेला आहे ते सर्व डॉक्युमेंट्स काय आहेत? एक तर गॅझेट आहे, न्यूजपेपर आहेत, आणि हे गॅझेट्स किंवा न्यूजपेपर्स जे आहेत ते सर्व गॅझेट्स किंवा न्यूजपेपर किंवा इतर जो डॉक्युमेंट शब्द वापरलेला आहे अदर डॉक्युमेंट, तो संपूर्ण ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या संदर्भात आहे. यामध्ये भारतीय सरकार म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याबाबत कुठेही शब्द वापरलेला नाहीये. तर माझं असं मत आहे की हा सेक्शन आता आपल्या दृष्टिकोनातनं जुना झालेला आहे आणि हा सेक्शन बदलला पाहिजे. ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, जो लंडन गॅझेट आहे, लंडन गॅझेट किंवा त्यांचा कोणता एनी ऑफिशियल गॅझेट असेल किंवा एखाद्या कॉलनीचा गॅझेट असेल किंवा असा राज्य असा पोर्शन त्यांच्या राज्याचा जो ब्रिटिश गव्हर्नमेंटवर ब्रिटिश क्राऊनच्या अंडरमध्ये आहे, त्यांच्यावरती डिपेंड आहे, असे जे डॉक्युमेंट्स आहेत किंवा न्यूजपेपर जर्नल्स हे सुद्धा ब्रिटिश गव्हर्नमेंटचेच आहेत आणि ते कुठे प्रिंट केलेले आहेत? क्वीन्स प्रिंटर लंडनमध्ये त्यांचा क्वीन्स प्रिंटर म्हणून एक प्रिंटर असतो, तिथे हे डॉक्युमेंट्स प्रिंट झालेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये जे काय आहे ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या संदर्भात आहे. पुढे अजून एक दिलेलं आहे की एखादा डॉक्युमेंट जो कायद्याने एखाद्या व्यक्तीला सांभाळण्यासाठी दिलेला आहे किंवा सांभाळण्यास त्याला सांगितलेलं आहे, एनी डॉक्युमेंट पर्पटिंग टू बी अ डॉक्युमेंट डायरेक्टेड बाय लॉ टू बी केप्ट बाय एनी पर्सन, म्हणजे एखाद्या व्यक्तीने ते कायद्याने ते सांभाळलं पाहिजे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? And if such document is kept substantially in the form required by law, आणि असा जो डॉक्युमेंट आहे तो कायदेशीर पद्धतीने ठेवलेला आहे, सांभाळलेला आहे त्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये, आणि असे जे डॉक्युमेंट्स आहेत ते प्रॉपर कस्टडीतून आलेले आहेत आणि कोर्टामध्ये दाखल केलेले आहेत. असे जर डॉक्युमेंट्स असतील तर कोर्टाला शॅल प्रिझ्यूम शब्द वापरलेला आहे. देन कोर्ट शॅल प्रिझ्यूम दॅट सच डॉक्युमेंट्स आर जेन्युइन डॉक्युमेंट्स. तर मी आता मित्रांनो सांगितलेलं आहे की हा सेक्शन जुना झालेला आहे, पण अजूनपर्यंत का ठेवलेला आहे मलाच काही कळत नाही आहे. यानंतर मित्रांनो आपण सेक्शन 82 पाहूया. सेक्शन 82 जो आहे तो सुद्धा अशाच पद्धतीने आहे. त्यात म्हटलेलं आहे प्रिझम्पशन ॲज टू डॉक्युमेंट ॲडमिसेबल इन इंग्लंड विदाउट प्रूफ ऑफ सील ऑर सिग्नेचर. अर्थात जे इंग्लंडमध्ये डॉक्युमेंट्स ॲडमिसेबल आहे ते डॉक्युमेंट्स आपल्या इंडियन कोर्टामध्ये जर दाखल केले तर विदाउट प्रूफ ऑफ सील ऑर सिग्नेचर ते इथे ॲडमिसेबल होतील असा ह्याचा अर्थ आहे. आता आपण ह्याची जी भाषा आहे ती एकदा वाचून घेऊ. वेन एनी डॉक्युमेंट इज प्रोड्यूस्ड बिफोर एनी कोर्ट, ज्या वेळेला एखादा डॉक्युमेंट कोर्टाच्या समोर सादर केला, पर्पटिंग टू बी अ डॉक्युमेंट विच बाय लॉ इन फोर्स फॉर द टायमिंग इन इंग्लंड ऑर आयर्लंड, आणि असा कागद असा दस्त जो फॉर द टायमिंग इन फोर्स ऑफ लॉ इन इंग्लंड किंवा आयर्लंडमध्ये जो कायदा असेल त्यांच्या पद्धतीने त्यांच्या तरतुदीप्रमाणे तो जर डॉक्युमेंट इंग्लंडमध्ये किंवा आयर्लंडमध्ये सादर केला गेला, would be admissible in proof of any particular in any court of justice in England or Ireland without proof of the seal or stamp or signature authenticating it, or of judicial or official character claimed by the person by whom it purports to be signed. The court shall presume that such seal, stamp or signature is genuine and that the person signing it held at the time when he signed it the judicial or official character which he claims, and the document shall be admissible for the same purpose for which it would be admissible in England or in Ireland. जो कागद इंग्लंडमध्ये आयर्लंडमध्ये त्यांच्या अदालतमध्ये त्यांच्या कोर्टामध्ये ॲडमिसिबल झालेला असेल किंवा ॲडमिट केलेला असेल, मग तो डॉक्युमेंट आपल्या भारतातल्या कोर्टामध्ये जर सादर केला किंवा दाखल केला, डॉक्युमेंट तो दाखल केला, तर विदाउट प्रूफ ऑफ सील अँड सिग्नेचर
तो आपल्या कोर्टामध्ये ॲडमिसिबल होईल असं इथे सांगितलेलं आहे. माझं असं मत आहे मित्रांनो, हा सेक्शन सुद्धा आता जुना झालेला आहे. ह्या सेक्शन्सला आता बदलण्याची गरज आहे असं माझं मत आहे. तर मित्रांनो, सेक्शन 81 आणि 82 आपण थोडासा विश्लेषण केलेलं आहे आणि आपल्याला मी जसं आता सांगितलेलं आहे, हे सेक्शन जुने झालेले आहेत, परंतु त्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. हा विषय लॉ मिनिस्टरचा आहे आणि कायदा बनवणाऱ्यांचा आहे. आपण जी भाषा आहे ती भाषा फक्त आपण वाचून समजून घेत आहे. यानंतर मित्रांनो, आपण सेक्शन 83 आणि 84 हे दोन्ही सेक्शन्स एकत्रित त्यांचा आपण अभ्यास करूया. सेक्शन 83 काय म्हणतो की जे मॅप आणि जे प्लॅन्स सेंट्रल गव्हर्नमेंटने किंवा स्टेट गव्हर्नमेंटने बनवलेले आहेत, असे मॅप असे प्लॅन जे आहेत ते जेन्युइन आहे असं कोर्टाने मान्य करायचं आहे. अर्थात कोर्ट शॅल प्रिझ्युम दॅट मॅप्स ऑर प्लॅन्स पब्लिश्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर स्टेट गव्हर्नमेंट आर जेन्युइन. त्याच्यानंतर त्यात अजून एक असं सांगितलंय, असा जर मॅप असा जर प्लॅन जर समजा एखाद्या कारणासाठी म्हणजे एखाद्या कॉजसाठी, कॉज म्हणजे कारण, या कारणासाठी जर बनवला गेला तर तो मॅप जेन्युइन आहे असं कोर्ट विचार करणार नाही किंवा असा प्लॅन जेन्युइन आहे असं कोर्ट विचार करणार नाही. ही झाली आपली भाषा. बेरडची भाषा आपण आता पाहून घेऊ. यामध्ये अगदी सिंपल भाषेमध्ये सांगितलेलं आहे, प्रिझम्पशन ॲज टू मॅप्स ऑर प्लॅन्स मेड बाय अथॉरिटी ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे गव्हर्नमेंटच्या अथॉरिटीने जर एखादा मॅप किंवा प्लॅन बनवला तर तो जेन्युइन आहे. द कोर्ट शॅल प्रिझ्युम दॅट मॅप्स or plans purporting to be made by authority of the central government or state government were so made and are accurate. या प्रकारचे मॅप आणि प्लॅन हे जे बनवले आहेत ते ॲक्युरेट आहे असं कोर्ट विचारात घेणार आहे, असं कोर्ट विचार करेल. पुढे काय दिलेलं आहे, बट मॅप्स और प्लॅन्स मेड फॉर द पर्पजेस ऑफ एनी कॉज मस्ट बी प्रूव्ड टू बी ॲक्युरेट. आणि जर असे प्लॅन्स किंवा मॅप्स एखाद्या कारणासाठी बनवले गेले तर मग ते ॲक्युरेट आहे असं सिद्ध करावं लागेल. अगदी सिंपल आहे, याच्यामध्ये काही अवघड नाही आहे. याला आपण एक छोट्या अशा डायग्रामद्वारे समजून घेऊया. मॅप, प्लॅन, मॅप आणि प्लॅन अंडर अथॉरिटी ऑफ सेंट्रल गवर्नमेंट और स्टेट गवर्नमेंट. मॅप और प्लॅन्स अंडर द अथॉरिटी ऑफ सेंट्रल गवर्नमेंट और स्टेट गवर्नमेंट देन सो मेड. असे जे प्लॅन जे बनवलेले आहेत ते ॲक्युरेट आहे असं कोर्ट विचारात घेणार आहे. परंतु बट इफ मेड फॉर एनी कॉज, एखाद्या कारणासाठी जर बनवले गेले तर ते ॲक्युरेट आहे हे सिद्ध करावं लागेल. एवढंच या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो, यानंतरचा जो सेक्शन आहे सेक्शन 84, तो कशाच्या संदर्भात आहे, प्रिझम्पशन ॲज टू कलेक्शन्स ऑफ लॉज अँड रिपोर्ट्स ऑफ डिसिजन. एखाद्या कंट्रीमधले जे कायदे आहेत ते कायदे एखाद्या पुस्तकमध्ये त्या कंट्रीच्या परवानगीने जर छापले गेले किंवा जे रिपोर्ट्स ऑफ डिसिजन आहेत, कोर्टाचे जे डिसिजन्स आहे एखाद्या पुस्तकामध्ये छापले गेलेले असतील तर ते डिसिजन्स किंवा ते कायदे जे त्या कंट्रीच्या परवानगीने छापले गेलेले आहेत ते जेन्युइन आहे असं कोर्ट विचार करणार. ह्या सेक्शनमध्ये एवढंच सांगितलेलं आहे. ह्याची आपण बेरडची भाषा आता वाचून घेऊया. Presumption as to collections of laws and reports of decisions, the court shall presume the genuineness of every book purporting to be printed or published under the authority of the government of any country. Under the authority of any country असं सांगितलेलं आहे. म्हणजे कोणत्याही देशाच्या कंट्रीने, कोणत्याही देशाच्या
अथॉरिटीने एखादं पुस्तक छापलं गेलं असेल आणि त्या पुस्तकामध्ये कायद्याचा उल्लेख केलेला असेल त्या देशाच्या, अँड टू कंटेन एनी ऑफ द लॉज ऑफ दॅट कंट्री, आणि त्या कंट्रीचा कोणताही कायदा त्याच्यामध्ये प्रिंट केलेला असेल, अँड ऑफ एव्हरी बुक purporting to be contain reports of decisions of the courts of such country, आणि त्या देशाच्या कोर्टातले जे डिसिजन्स आहेत त्याच्यामध्ये जर छापले गेलेले असतील तर ते कायदे, ते रिपोर्टिंग केलेले डिसिजन्स हे जेन्युइन आहे असं आपलं कोर्ट मान्य करणार आहे. यात सुद्धा काही अवघड नाही आहे, अगदी सिंपल आहे. यानंतर मित्रांनो आपण येऊ सेक्शन 85 कडे. सेक्शन 85 काय म्हणतो की जी पॉवर ऑफ अटर्नी कोर्टामध्ये दाखल केलेली आहे ती पॉवर ऑफ अटर्नी जेन्युइन आहे असं कोर्टाने विचार करायचा आहे. आता बॅरेटची भाषा आपण पाहून घेऊ. प्रिझम्पशन ॲज टू पॉवर ऑफ अटर्नी. द कोर्ट शॅल प्रिझ्यूम दॅट एव्हरी डॉक्युमेंट असा प्रत्येक डॉक्युमेंट काय आहे ते पर्पटिंग टू बी पॉवर ऑफ अटर्नी, असा डॉक्युमेंट जो पॉवर ऑफ अटर्नी आहे, and to have been executed before, असा डॉक्युमेंट जो पॉवर ऑफ अटर्नी आहे आणि जो एक्झिक्यूट केलेला आहे, कोणाच्या समोर केलेला आहे ते दिलेलं आहे. बिफोर अँड ऑथेंटिकेटेड बाय अ नोटरी पब्लिक, जर तो डॉक्युमेंट नोटरी पब्लिकच्या समोर आणि नोटरी पब्लिकने त्याला ऑथेंटिकेट केला असेल तर, ऑर एनी कोर्ट ऑर जज, मॅजिस्ट्रेट, Indian Council or Vice Council or representative of the central government was so executed and authenticated. यामध्ये एवढंच सांगितलेलं आहे की जी पॉवर ऑफ अटर्नी, असा कागद, म्हणजे ह्याची जी भाषा ती अशी, असा कागद जी पॉवर ऑफ अटर्नी आहे आणि जी कोर्टासमोर आहे, आणि अशी पॉवर ऑफ अटर्नी जर नोटरी पब्लिकने किंवा जजने, मॅजिस्ट्रेटने, इंडियन काउन्सिलने, व्हॉइस काउन्सिलने किंवा एखाद्या रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट ह्या अधिकाऱ्याने त्याला ऑथेंटिकेट केला असेल, मग असा जो डॉक्युमेंट जो पॉवर ऑफ अटर्नी आहे तो जेन्युइन आहे असं कोर्टाने विचार करायचा आहे, असं फक्त ह्या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो आपण आता सेक्शन 79 पासून 85 पर्यंतचा विश्लेषण केलेलं आहे आणि अभ्यास करून समजून घेतलेला आहे. आता मित्रांनो आपण इथेच थांबूया. ह्या व्हिडिओच्या नंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 86 पासून 90 पर्यंतचे सेक्शन्सचा आढावा घेऊया आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट आहे त्या अनुषंगाने जे सेक्शन्स इन्सर्ट करण्यात आलेले आहे त्यांचाही आपण आढावा घेऊया. तर मित्रांनो धन्यवाद.